हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा मी असा पहिल्यांदा बनवते व्हिडिओ आणि बघा मी आज उठले सकाळी उशिरा, तर त्याच्यासाठी माझं आणि मिस्टरांचं चालू आहे बडबड आणि ते मला बोलत आहेत लवकर काय उठायला नाही होत असं तसं। त्याच्यामध्ये बघा मला किती राग आलाय तरी पण मी इग्नोर करते, म्हणजे असं दाखवून नाही देत। तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर असा किती राग दिसतोय आणि मग मी बोलले की मी उसपर्यंत स्वयंपाक कर। तर बघा मी असं हा ते त्यांना असं बोलत आहे, ठीक आहे करून ठेवते असं बोलून। बघा मी कसं बोलते त्यांच्याशी रागातच, म्हणजे नाही का एक दिवस सुट्टी असते, आपण एक दिवसच आराम असतो, तरी पण असं बोललं ना राग येतो ना, म्हणून बघा मला राग आलेला आणि मग मी लागले स्वयंपाकाला रागातच। बघा मी इकडे पटपट भाकरी आणि इकडे जिरा राईस केलेला आणि वाटण लगेच वाटलं आणि इकडे बघा परतायला ठेवलेलं, ते पण बघा कसं पटापटा। तर मी आज बनवणार होते हे श्रावणी घेवड्याची भाजी। मग मी इकडे मसाला बघा किती रागामध्ये परतून बघा त्याला तेल सुटूसपर्यंत आणि बघा आता रागामध्ये मसाले असं टाकते त्याच्यामध्ये। तर बघा कशी फेकते रागामध्ये, राग आला ना मग मला असंच होतं बघा, कुठले जेवढे मसाला डब्यामध्ये मसाले होते तेवढे सगळे मी त्यात फेकते बघा रागाने। असं अन्न नाही फेकायचं पण मला राग आला ना असंच होतं, कोणाकोणाला असं होतं पण मला होतं असं बरं का, फेकते बघा असं। तर बघा जेवढे मसाले आहे ना मी असे त्याच्यामध्ये टाकत जाते पण खूप छान लागत होती भाजी, माहिती आहे का, एवढी टेस्टी झाली होती ना। मग मी हे बघा अशी परतत होते, ते मसाला तेल सुटूसपर्यंत परतला असा। आणि इकडं माझ्या मुलीसाठी पाणी पण ठेवलेलं नाही का, आज रविवार आहे ना, पाणी पण बघत होते, भाजी पण परतत होते। एक दिवसच आराम असतो आहे ना। तर बघा मला खोकला येते, एडिट करायला फर्स्ट टाइम असं बनवते म्हणून बघा थोडंसं प्रॉब्लेम होते। तर कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मग आपलं झालेलं आहे मसाला परतून, मी आता त्याच्यामध्ये आता टाकणार आहे आपलं ते श्रावणी घेवडा, मी मीठ टाकून त्याला बॉईल केलेलं। बघा मी आता ते झालंय आपलं पूर्ण असं तेल सुटूसपर्यंत मसाला फ्राय। मग मी टाकलं त्याच्यामध्ये आपला हा पूर्ण घेवडा आणि असं हलवून मसाला सगळा मिक्स होऊसपर्यंत हलवलं। तर बघा हलवत आहे, रागात स्वयंपाक केलाय आणि माझी शेगडीला इग्नोर करू शकता, मी भाकरी भात वगैरे केला ना माझी शेगडी अशीच होती काय माहिती का। तर बघा कशी मस्त अशी भाजी झाली आपली। मग मी आता त्याच्यावर बघा असं झाकण ठेवलेलं आहे आणि बघा इकडे रागामध्ये माझ्या मुलीला पण ओरडत आहे, तर तोंडाला कशी हात लावती बघा। तर मी राग मुलांवर काढत असते आणि मग तिला आंघोळ वगैरे घातली स्वच्छ रविवारचं आणि मग टॅरेसवर बघा पाऊस पडत होता, तर असा राग शांत करायला अशी मस्त टॅरेसवर मला खूप आवडतं असं थांबायला पावसामध्ये। कपडे पण धुतले होते मी तिकडे। तर चला